नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज काय झालं की आज छोले पुऱ्या करायचा बेत ठरला बरं का. पण आज का कोणास ठाऊक सकाळपासून मला ना कुकर लावा आणि छोले करायचा थोडासा कंटाळा झाला. मग आठवलं आई छोले पातेल्यामध्ये उकडत टाकायची, पण एवढा तर पेशन्सही नव्हता, गॅसही वाया घालवायचा नव्हता आणि मुख्य म्हणजे इतकं करायचा कंटाळा यायला होता. आणि त्यामुळे असं ठरवलं की आज छोले चक्क राईस कुकरमध्ये करायचे. तर असे हे राईस कुकरमध्ये छोले मी कसे केले ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया. येत आहे ना. आता राईस कुकरमध्ये आपण छोले करतोय, त्याच्याकरता आपण पहिल्यांदा तेल घालून घेतलं. आपलं तेल गरम झालंय. आपण त्याच्यात आता 1 चमचाभर आलं लसूण घालणार आहोत. इकडच्या बाजूला मी मिरच्या ठेवल्यात, म्हणजे आपल्या मिरच्या सुद्धा तळल्या जातील. काही वेळेला काय होतं की आपण ज्या वेळेला झाकण काढतो त्यावेळेला कुकरचं टेम्परेचर योग्य आहे असं वाटल्यामुळे ते जे आपण बटन असतं की नाही ते वॉर्मरवर जातं. पुन्हा ते आपण कुकवर आणून ठेवायचं, म्हणजे आपली पुढची जी रेसिपी असते ती आपल्याला कंटिन्यू करता येते. आपली मिरची तळली गेली, आपण ती काढून घेऊयात. ही मिरची आपल्याला वरती गार्निशिंग करता पाहिजे म्हणून मी थोडीशी तेलात परतून घेतली. आता त्याच्यात आपण हा जो चिरलेला कांदा आहे तो घालून घेऊयात. राईस कुकरचं वैशिष्ट्य काय असतं की त्याच्यामध्ये ज्या वस्तू आपण घालू त्याचं ठराविक टेम्परेचर झालं की ते जे स्विच किंवा बटन असतं ना ते वरती आपोआप येतं, म्हणजे ते वॉर्मरवर येतं. त्यामुळे या गोष्टीकडे फक्त थोडंसं लक्षात ठेवायचं. समजा जर ते वॉर्मरवर आलं असेल तर पुन्हा आपण हाताने ते खाली करायचं आणि झाकण पुन्हा ठेवून द्यायचं. ज्यावेळेला आपण झाकण उघडतो त्यावेळेला असं होण्याची शक्यता असते. तेवढंच फक्त आपल्याला राईस कुकरमध्ये बघावं लागतं. आता आपल्याला ह्याच्यातला कांदा थोडासा ब्राउनिश करायचा आहे. आपला कांदा तळला गेला आहे. साधारण 2 टोमॅटो मिक्सरमधनं मी बारीक करून घेतले होते ते आपण ह्याच्यात घालणार आहोत आणि थोडासा 1-2च चमचे चिरलेला टोमॅटो घालणार आहोत. अगदी थोडीशी हळद. आपण ह्याच्यात तिखट घातले. 1 सपाट चमचा धन्याची पावडर, 1 चमचाभर कसुरी मेथी. मी नेहमी चिमूटभर वेलदोड्याची पूड ह्याच्यात घालते बरं का. 1 चिमूटभर दालचिनीची पूड आणि गरम मसाला घालून सुद्धा छोले केले तरी चालू शकतात, पण आज आपल्याकडे छोले मसाला आहे म्हणून मी छोले मसाला घालून घेणार आहे. चवीपुरतं मीठ. हा तयार छोले मसाला आहे तो आपण 2 चमचे घालणार आहोत. 1 लहान चमचा भरून आमचूर पावडर घातली. पुन्हा झाकण ठेवून 30 सेकंद आपण मसाला शिजवून घेऊयात. मसाल्याने आपल्या तेल सोडले. त्याच्यात ते साधारण 1-1.5 वाटी आपण छोले भिजत टाकले होते 5-6 तास, ते आपण घालूयात. आपण मायक्रोवेव्हमध्ये पाणी गरम करून घेतलं होतं ते आपण ह्याच्यात घालूयात. साधारण आपले छोले बुडतील एवढं आपण पाणी घालायचं. छोल्यामध्ये मसाले, कसुरी मेथी, आमचूर पावडर सगळं घालून झालेलं आहे. गरम पाणी पण घातलं आहे. आता झाकण ठेवून साधारण 8-10 मिनटामध्ये आपले छोले तयार होतील. तोपर्यंत आपण बाकीची कामं जी आहेत घरातली ती उरकून घेऊया. राईस कुकरमध्ये जसे आपल्याला हवे तसे छोले अगदी उत्तम झालेत ना. त्याचा रंग बदलला ना, त्याची चव बदलली आणि मुख्य म्हणजे मला त्याच्याकडे बघतही बसावं लागलं नाही. उत्तम छोले झाले. आता गरम गरम पुऱ्या केल्या की सगळेजण त्याच्यावर ताव मारतील याची मला खात्री आहे.
तुम्ही काही वेळेला असं राईस कुकरमधले पदार्थ करून बघा, झटपट होतात, सारखे हलवावे लागत नाही आणि उत्तम होतात. नक्की करून बघा आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.